महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाकांक्षी असा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। हा महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जाणारा असून त्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। अशातच मंगळवारी 24 जून 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पावरून नाराजी नाट्य पाहायला मिळाले। दोन मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेत शासनाला पुन्हा विचार करण्याची विनंती केली आहे। चला जाणून घेऊया या बैठकीत नेमकं काय घडलं आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा शक्तीपीठ महामार्ग हा पवनार जिल्हा वर्धा ते पत्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग पर्यंतचा द्रुतगती मार्ग आहे। हा प्रकल्प 12 जिल्हे आणि 39 तालुक्यांपासून जाणारा असून त्यासाठी 20,000 कोटी रुपयांचा भूसंपादनाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। पण या निर्णयाला कोल्हापूरचे दोन दिग्गज मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी जोरदार विरोध दर्शवला। या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले। प्रकाश आंबेडकर म्हणाले, हा महामार्ग राज्याच्या विकासासाठी फायदेशीर आहे, पण त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घाईघाईत घेतला जाऊ नये अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। विशेषतः कोल्हापूर, सांगली, धाराशिव आणि सोलापूर मधील शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत आहेत। या भागातील शेतकऱ्यांनी मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पळवून लावण्यापर्यंत मजल मारली आहे। या प्रकरणावर अजित पवार यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे, आता ती बघूया। प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना त्यांनी एवढंच सांगितलं की आम्हाला पण आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय राज्यामध्ये, त्यावेळेस आमच्याही कोल्हापूर वासियांचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकून घ्यावं, त्या गोष्टीच्या करता आम्हाला वेळ द्यावा असं त्यांनी तिथं सांगितलं। मुख्यमंत्री म्हणाले की ठीक आहे, आम्ही 3 जण तुम्हाला वेळ देऊ, तुमचं म्हणणं ऐकून घेऊ, जिथं लोकांचा विरोध असेल तिथं करायचं काही कारण नाही, त्याच्यामध्ये काही मार्ग देखील बदलण्याच्या बद्दलचा आपण प्रयत्न करू असं सांगितलं। परंतु शेतकऱ्यांचा विरोध का आहे या प्रकल्पाला ते जाणूया। शक्तीपीठ महामार्ग हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहे। यामुळे शेतकरी विस्थापित होण्याची भीती आहे। अनेक शेतकरी नेते जसे की राजू शेट्टी यांनी हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादला जात असल्याचा आरोप केला आहे। हा महामार्ग धार्मिक स्थळांना जोडण्याच्या नावाखाली खनिज संपत्तीच्या लुटीसाठी आहे असा गंभीर आरोप ही किसान सभेने केला आहे। याशिवाय भूसंपादनासाठी कमी मोबदला आणि रोजगार नष्ट होण्याची भीती यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतर मंत्री या प्रकल्पाच्या बाजूने बोलत असताना आंबेडकर आणि मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांचा दृष्टिकोन मांडला। मुश्रीफ यांनी सांगितलं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या महामार्गाच्या मुद्द्यामुळे महायुतीला मोठा फटका बसला होता, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढे जावे अशी त्यांची मागणी होती। मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत 20,000 कोटींच्या तरतुदीला मंजुरी दिली। यानंतरही सरकार शेतकऱ्यांची चर्चा करून मार्ग काढेल असे आश्वासन देण्यात आले आहे। या निर्णयानंतर कोल्हापूरमधील काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। शक्तीपीठ महामार्ग गरज नसताना लोकांवर लादला जात आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी हा प्रकल्प रद्द झाला होता, पण आता पुन्हा तो पुढे रेटला जात आहे अशी टीका त्यांनी केली। यवतमाळ मधील महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून सरकार आणि शेतकरी यांच्यातील तणाव वाढत आहे। मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत सरकारला फेर विचाराची विनंती केली असली तरी सरकार हा प्रकल्प रेटण्यावर ठाम आहे। आता शेतकऱ्यांची चर्चा होऊन हा वाद मिटतो की आंदोलन तीव्र होतं हे पाहणं उत्सुकताचं ठरेल। शक्तीपीठ महामार्ग हा विकासाचा मार्ग ठरेल की शेतकऱ्यांच्या नाराजीचे कारण हे येणारा काळच ठरवेल। पण एक गोष्ट मात्र नक्की, सरकारने शेतकऱ्यांचा आवाज ऐकला नाही तर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं, हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल की त्यांचे नुकसान करेल? आम्हाला तुमचे मत कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला।